सुखी संसार, संस्कारी मुलं आणि समाधानाचं म्हातारपण हवं असेल तर आयुष्यात या 20 गोष्टी कधीच विसरू नका. 1. लग्न करताना फक्त सौंदर्य, पैसा किंवा मोठं घर पाहू नका. कारण संसार हा चेहऱ्यावर नाही तर स्वभावावर टिकत असतो. समजूतदार, संयमी आणि नात्यांची किंमत जाणणारा जोडीदार मिळाला तर आयुष्यातील अर्ध्या अडचणी तिथेच संपतात. लग्न हा एका दिवसाचा सोहळा असतो, पण संसार हा आयुष्यभराचा प्रवास असतो. त्यामुळे घाईघाईत नाही तर विचारपूर्वक निर्णय घ्या. कारण योग्य जोडीदार तुमचं संपूर्ण आयुष्य घडवू शकतो. 2. लग्न झाल्यानंतर मी हा शब्द कमी करा आणि आपण हा शब्द जास्त वापरा. संसारात प्रत्येक निर्णय एकमेकांचा विचार करून घेतला तर वाद होण्याची शक्यता खूप कमी होते. स्वतःच खरं मानणारा माणूस नाती टिकू शकत नाही. कधी नवऱ्याने समजून घ्यावं तर कधी बायकोनेही एक पाऊल मागे घ्यावं. कारण नातं जिंकणं महत्त्वाचं असतं, वाद जिंकणं नाही. जिथे अहंकार संपतो तिथूनच सुखी संसाराची खरी सुरुवात होते. 3. सासर आणि माहेर यांच्यामध्ये कधीच तुलना करू नका. कारण तुलना केली की प्रेम कमी होतं आणि मनात कटुता निर्माण होते. प्रत्येक घराचे संस्कार, परिस्थिती आणि माणसं वेगळी असतात. त्यामुळे दुसऱ्याचं घर बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही घरांचा आदर करणारी व्यक्ती प्रत्येकाच्या मनात कायमची जागा बनवते. लक्षात ठेवा, नाती जोडायला अनेक वर्ष लागतात, पण ती तोडायला एक फक्त चुकीचा शब्द पुरेसा असतो. 4. संसाराच्या सुरुवातीपासूनच पैशाचं योग्य नियोजन करायला शिका. किती कमावलं यापेक्षा किती योग्य वापरलं हे जास्त महत्त्वाचं असतं. दिखावा करण्यासाठी कर्ज काढू नका आणि दुसऱ्यांची बरोबरी करण्याच्या नादात स्वतःचं आयुष्य कठीण बनवू नका. थोडी बचत, थोडी गुंतवणूक आणि गरजेपुरता खर्च हीच सुखी संसाराची खरी गुरुकिल्ली आहे. कारण आर्थिक शिस्त असेल तर अनेक वाद आपोआप संपून जातात. 5. आई वडिलांना कधीच ओझं समजू नका. ज्यांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तुमचं आयुष्य घडवलं त्यांना म्हातारपणी फक्त 2 प्रेमाचे शब्द आणि थोडा आधार हवा असतो. पैसा, संपत्ती आणि मोठं घर यापेक्षा त्यांना मुलांचा सहवास जास्त प्रिय असतो. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांशी जसं वागाल, उद्या तुमची मुलंही तुमच्याशी तसंच वागतील. म्हणून त्यांचा आदर करा, त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्या आशीर्वादाला आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती समजा. 6. मुलं झाली की त्यांना फक्त चांगल्या शाळेत घालून तुमचं कर्तव्य संपत नाही. त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांच्याशी मनमोकळं बोला आणि चांगले संस्कार द्या. कारण मुलं आईवडिलांचं ऐकण्यापेक्षा त्यांचं वागणं जास्त शिकतात. तुम्ही जसं जगाल तशीच तुमची मुलं घडतील. म्हणून त्यांना संपत्तीपेक्षा चांगलं चारित्र्य आणि प्रामाणिकपणाची शिकवण द्या. हीच आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणारी खरी संपत्ती असते. 7. तुमच्या मुलांच्या प्रत्येक हट्टाला होकार देऊ नका. प्रत्येक गोष्ट सहज मिळाली तर कष्टाची किंमत कधीच कळत नाही. आयुष्यात थोडी वाट पाहणं, थोडा संघर्ष करणं आणि स्वतःच्या मेहनतीने काही मिळवणंही आवश्यक असतं. कारण संघर्षातूनच आत्मविश्वास जन्माला येतो. प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आईवडील क्षणिक आनंद देतात, पण योग्य वेळी नकार देणारे आईवडील मुलांचं भविष्य घडवतात. 8. गरजेपुरतं नक्की कमवा, पण मुलं वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका. कारण सहज मिळालेल्या पैशाची किंमत अनेकांना कधीच समजत नाही. मुलांसाठी बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनात कष्ट करण्याची सवय निर्माण करा. स्वतःच्या मेहनतीवर उभं राहिलेलं मूल कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहतं. लक्षात ठेवा, संपत्ती संपून जाऊ शकते, पण कष्ट करण्याची ताकद आयुष्यभर साथ देते. 9. तुमच्या वडीलपार्जित संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका. पूर्वजांनी जे कमावलं ते त्यांनी त्यांच्या कष्टाने कमावलं होतं. त्यांचा अभिमान जरूर बाळगा, पण स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांच्या संपत्तीच्या आधारावर उभं करू नका. स्वतःच्या घामाने कमावलेला छोटासा पैसा देखील मनाला मोठं समाधान देतो. कारण खरी ओळख वारसाने नाही तर स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण होत असते. 10. मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये कधीच भेदभाव करू नका. दोघांनाही समान प्रेम, समान संस्कार आणि समान संधी द्या. एका मुलावर जास्त प्रेम आणि दुसऱ्यावर अन्याय केल्याने घरात नकळत दुरावा निर्माण होतो. अनेक कुटुंब यांच्या एका चुकीमुळे आयुष्यभर तुटलेली राहतात. लक्षात ठेवा, आईवडिलांच्या प्रेमात फरक नसला की भावंडांच्या नात्यातही कधीच दरी निर्माण होत नाही. 11. सुना घरात आल्यावर तिला परकी समजू नका. कारण ती स्वतःचं घर, आईवडील आणि अनेक नाती मागे सोडून तुमच्या घरात नवीन आयुष्य सुरू करायला आलेली असते. सुरुवातीच्या काही चुका समजून घ्या, तिला वेळ द्या आणि प्रेमाने आपलंसं करा. ज्या घरात सुनेला मुलीसारखा मान मिळतो त्या घरात आनंद, शांतता आणि समाधान कायम टिकून राहतं. लक्षात ठेवा, प्रेमाने जोडलेली माणसं आयुष्यभर साथ देतात, पण अपमानाने तुटलेली नाती पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. 12. सून असो किंवा मुलगी, दोघींनाही समान सन्मान द्या.
स्वतःच्या मुलीच्या चुका माफ करायच्या आणि सुनेच्या छोट्या चुका मोठ्या करायच्या ही सवय अनेक कुटुंब उद्ध्वस्त करते. प्रत्येक माणसाकडून चुका होतात, पण त्या प्रेमाने समजावून सांगितल्या तर नातं अधिक घट्ट होतं. घरातील प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक मिळाली तर घरात कधीच मतभेद निर्माण होत नाहीत. न्यायाने वागणारे आईवडीलच संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवू शकतात. 13. आईवडिलांनी संपत्तीचं वाटप करताना कधीच पक्षपात करू नये. कारण अन्यायातून जन्मलेला राग अनेक वर्ष मनात जिवंत राहतो. काही लोक थोड्या पैशासाठी सख्या भावंडांशी बोलणंही बंद करतात आणि नाती कायमची तुटून जातात. त्यामुळे निर्णय घेताना भावना आणि न्याय या दोन्ही गोष्टींचा विचार करा. लक्षात ठेवा, संपत्तीपेक्षा नाती मोठी असतात. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, पण तुटलेली माणसं परत मिळवणं खूप कठीण असतं. 14. चार चौघात आपल्या घरातील माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका. लोक तुमच्या समोर सहानुभूती दाखवतील, पण तुमच्या पाठीमागे त्याच गोष्टींची खिल्ली उडवतील. घरातील वाद घरातच मिटवले तर घराचा मानही टिकतो आणि नातीही टिकतात. प्रत्येक गोष्ट जगाला सांगण्याची गरज नसते. म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची. काही गोष्टी गुपित राहिल्या तर त्यांची किंमतही कायम राहते आणि घराची प्रतिष्ठाही जपली जाते. 15. माणूस किती श्रीमंत आहे यापेक्षा त्याने किती माणसं जोडली आहे यावर त्याची खरी श्रीमंती ठरत असते. पैसा फक्त सुखसोयी विकत घेऊ शकतो, पण प्रेम, विश्वास आणि आपुलकी कधीच विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे आयुष्यभर फक्त पैसा जमा करण्यापेक्षा माणसं जोडा, नाती जपा आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा. शेवटी म्हातारपणी बँकेतील पैसे विचारपूस करायला येत नाही, तर प्रेमाने जोडलेली माणसंच तुमच्या दारात उभी राहतात. 16. तुमची मुलं मोठी झाली, लग्न झाली आणि प्रत्येकाचं आयुष्य वेगळ्या दिशेने जाऊ लागलं तरी त्यांच्यावर स्वतःचे निर्णय लादू नका. योग्य सल्ला जरूर द्या, पण प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. कारण प्रत्येक पिढीचा विचार करण्याचा मार्ग वेगळा असतो. विश्वास दिला की मुलं स्वतःहून तुमचं ऐकतात, पण सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती हळूहळू दूर जाऊ लागतात. नात्यांमध्ये प्रेम टिकवायचं असेल तर विश्वास ठेवायला शिका. 17. म्हातारपण जवळ आलं की पैशाची नाही तर माणसांची गरज जास्त भासते. त्यामुळे आयुष्यभर फक्त संपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेम, विश्वास आणि आपुलकी कमवा. ज्या माणसाने आयुष्यभर नाती जपली असतात त्यांचं म्हातारपण कधीच एकटं जात नाही. पण ज्याने फक्त पैशालाच महत्त्व दिलं त्याच्याकडे पैसा असतो, माणसं नसतात. म्हणून वेळ असतानाच आपल्या माणसांना जपा. 18. स्वतःच्या मुलांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवू नका. कारण अपेक्षा जितक्या मोठ्या असतात तितकंच दुःखही मोठं होतं. मुलांनी तुमचा आदर करावा एवढीच अपेक्षा ठेवा, पण त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या. प्रेम हे जबरदस्तीने मिळत नाही, ते आपल्या वागण्यातून मिळवावं लागतं. तुम्ही त्यांना समजून घ्याल तर तेही तुम्हाला मनापासून समजून घेतील. 19. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला किती पैसा कमावला हे आठवणार नाही, पण कोणासाठी जगलात, कोणाला मदत केली, कोणाची मनं जिंकली आणि किती माणसं जोडली हे मात्र कायम आठवत राहील. म्हणून आयुष्यभर चांगुलपणा सोडू नका. कारण माणसं संपत्तीने नाही तर आपल्या कर्माने आणि स्वभावाने लोकांच्या आठवणीत जिवंत राहतो. 20. आयुष्य खूप छोटं आहे, त्यामुळे प्रत्येक दिवस राग, अहंकार आणि मत्सर यामध्ये घालवू नका. आपल्या माणसांवर प्रेम करा, आईवडिलांचा आदर करा, मुलांना चांगले संस्कार द्या, सुनेला मुलीसारखं वागवा आणि संपत्तीपेक्षा नात्यांना जास्त महत्त्व द्या. कारण शेवटी माणूस या जगातून जाताना सोबत पैसा घेऊन जात नाही, पण त्याने कमावलेलं प्रेम, आशीर्वाद आणि चांगली माणसं त्याचं नाव कायम जिवंत ठेवतात. शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारून जाते, या 20 गोष्टींपैकी एक गोष्ट निवडायची झाली तर ती कोणती असेल आणि का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.